हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नियती पुन्हा एकदा रियांशला ढकलते, पण यावेळी रियांश तिचे हात पकडतो आणि तिला स्वतःकडे ओढून तिच्या पाठीवर आपले हात ठेवतो. तो हसत म्हणतो, माझ्याशी हुशारी करू नकोस. रियांश जास्त वेळ तिला पकडून ठेवू शकत नाही. नियती स्वतःला त्याच्या हातातून सोडवते आणि उलट त्याचे दोन्ही हात पकडून त्याला पाठीकडे ओढते आणि मग म्हणते, माझ्याशी पंगा घेऊ नकोस, नाहीतर काहीच राहणार नाहीस. इतक्यात रियांश पटकन तिच्या हाताला खेचतो. त्यामुळे नियतीचा तोल जातो आणि ती जवळजवळ पडतेच. पण रियांश लगेच तिला धरतो. स्वतःला सावरताना नियती घाबरून त्याच्या गळ्यात हात टाकते, तर रियांशनेही तिच्या कमरेला धरलेलं असतं. रियांश आत्ताच अंघोळ करून आला होता. त्याच्या शरीरातून परफ्यूमचा मंद सुवास दरवळत होता. त्या सुगंधामुळे नियतीचं मन अस्वस्थ होत होतं. रियांश तिच्याकडे पाहत हसून म्हणाला, काय झालं? आत्तापर्यंत खूप बोलत होतीस ना? माहिती आहे का तुला, सध्या तू माझ्या पकडीत आहेस. अर्थात तू हवं तर मी तुला खाली पाडणार नाही, पण एका अटीवर. नियती थोडी थक्क होते. कसली अट? ती विचारते. रियांश म्हणतो, तू माझे कपडे सिलेक्ट करण्यात मला मदत करायची. हे ऐकून नियती मनातच म्हणते, यात एवढं काय मोठं आहे, लवकर हो म्हण. नियती मग ती मोठ्याने म्हणते, ठीक आहे, मी करेन, पण तू मला खाली पाडणार नाहीस हां, कारण आता जर मी पडलो तर कदाचित उठू शकणार नाही. रियांश तिचं बोलणं ऐकून हलकं हसतो आणि तिला नीट उभं करतो. इतक्यात नियती उभी होताच अन्य रूममध्ये प्रवेश करते. ती त्यांना एकत्र शांतपणे उभं पाहते आणि विचारते, सगळं ठीक आहे ना? रियांश हसून म्हणतो, का? तुला काही बरोबर वाटत नाही का म्हणून विचारतेस? अन्या म्हणते, नाही भाऊ, मला वाटलं मी तुमच्या दोघांच्या मध्ये कबाबमध्ये हड्डी झाले. तिचं बोलणं ऐकून नियती आणि रियांश दोघेही एकदम तिच्याकडे पाहतात आणि एकत्र म्हणतात, काय? नियती म्हणते, तू वेडी झाली आहेस का? बोलायच्या आधी विचार तरी करतेस का? असं म्हणून ती निघून जाण्याचा प्रयत्न करते, पण रियांश लगेच तिचा हात पकडतो. हे पाहून अन्याचे डोळे मोठे होतात. नियती थांबते. रियांश म्हणतो, माझी अट विसरलीस काय? आणि त्यानंतर हे ऐकून नियती मनातच विचारते, आता तर अन्या मला वेडीच समजेल. मग ती मुद्दाम डोळे बंद करून म्हणते, सॉरी, मला आठवत नाही कोणती अट. रियांश तिच्याकडे जवळ येत हळू आवाजात म्हणतो, मला माहिती आहे तू नाटक करतेस, म्हणून मी सांगते. जे सांगितलं ते चुपचाप कर, नाहीतर तुला माहिती आहे ना मी काय काय करू शकतो. पण जर नाही केलंस तर इथेच अन्याच्या समोर तुला किस करेन. आणि त्यानंतर हे ऐकून नियती आश्चर्यचकित होते. ती त्याच्याकडे रागाने पाहते, मूठ आवळते आणि पटकन म्हणते, कुठे आहेत तुझे कपडे, मी निवडते. अन्या तर आता पूर्ण स्तब्ध होते. ती आश्चर्याने विचारते, भाऊ, तुम्ही ठीक आहात ना? रियांश तिला शांत राहायचा इशारा करतो. अन्या गप्प बसते आणि सोफ्यावर बसून त्यांचं सगळं बघत बसते. नियती रियांशच्या लग्नाच्या कपड्यांकडे पाहते. तिला काळा आणि राखाडी रंगाचा एक 2 पीस सूट आवडतो. ती तो हातात घेऊन म्हणते, मला वाटतं या सगळ्यांपैकी हा सर्वात बेस्ट आहे. रियांश तो घेतो आणि म्हणतो, नाईस, तुझी चॉईस जबरदस्त आहे. नियती निघायला लागते. तेवढ्यात रियांश पुन्हा विचारतो, आता शूज कोण सिलेक्ट करणार? आणि त्याचनंतर इकडे हे ऐकून नियती मनात म्हणते, याने तर मला स्वतःचा पर्सनल डिझायनरच समजलंय. आता कपड्यांबरोबर दागिने आणि शूजही मीच ठरवायचे. मग ती रागाने रूमच्या बाहेर निघते, पण पुन्हा थांबते, मागे वळते आणि टेबलावर ठेवलेल्या बोटांपैकी एक जोडी निवडते. त्याच्याकडे पाहून चेहऱ्यावर राग दाखवत निघून जाते. आणि त्याचनंतर अन्या उठून म्हणते, भाऊ, आजवर तुम्ही मला कधी विचारलं नाही की कोणता ड्रेस घालावा ते सांग, पण नियतीला विचारलं म्हणजे तुम्हाला ती आवडते का? रियांश बूट घालत म्हणतो, कदाचित
अन्य चकित होते. म्हणजे माझा संशय बरोबरच होता. नियतीच्या बाजूने मला खात्री नव्हती, पण तुमच्या बाजूने मी 100% खात्रीने सांगते. तुम्हाला तिच्यावर प्रेम झाले आणि त्यानंतर पण लगेचच तिच्या चेहऱ्यावरची खुशी नाहीशी होती. ती विचारते, पण मग तुम्ही हे लग्न का करताय? आवड कोणीतरी दुसरं आणि लग्न कोणाशी तरी दुसऱ्याशी. रियांश ड्रेसिंग टेबलकडे जातो आणि शांत आवाजात म्हणतो, कारण मी तिला आवडतो, पण ती मला नाही. आणि आईबाबांनी ठरवलेली ही लग्नाची गोष्ट मी नाकारली तर त्यांना दुखावेन. अन्या म्हणते, भाऊ, मग नियाऐवजी नियतीशीच लग्न करा ना. तुमचं आणि नियतीचं जुळणं परफेक्ट आहे. नियती तरी तुमची आवड आहे, पण नियावर तर तुम्ही प्रेमच करत नाहीत, ओळखही नाही नीट. अन्या म्हणाली. रियांश शांतपणे म्हणतो, तिला मी नीट ओळखत नाही, पण अन्या म्हणते, तुम्हाला तिच्याबद्दल जे जाणायचे आहे ते सगळं मला माहीत आहे. मला विचारा. रियांश हलकंसं हसतो आणि म्हणतो, जे मला जाणून घ्यायचं आहे ना, ते तुला कधीच कळणार नाही. असं म्हणून तो रूममधून बाहेर निघून जातो. रियांश मजल्यावर खाली उतरतो. तेव्हा तिथे उपस्थित सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे जातं. तो अतिशय देखणा दिसत होता. त्याचवेळी त्याची नजर आदर्शकडे जाते. तो त्याच्याकडे जाऊन त्याला मिठी मारतो. आदर्श हसत म्हणतो, भाई, खूप लवकर लग्न करतोयस दिसतंय. त्यानंतर रियांश त्याच्या बोलण्यावर फक्त हलकंसं स्मित देतो आणि म्हणतो, चल एक पेग घेऊया. असं म्हणून ते दोघं बारकडे निघून जातात. दरम्यान रियांशच्या रूममधून परत आल्यावर मीराने नियतीला सोबत घेऊन नियाला खाली आणण्यासाठी बोलावलं होतं. निया आता पूर्णपणे तयार होऊन खाली येत होती. तिच्यासोबत मीरा आणि तिच्या शेजारी नियती होती. निया खाली येताच स्पॉटलाईट तिच्यावर पडतो. सभोवताली अंधार असतो आणि सगळ्यांचेच लक्ष तिच्याकडे केंद्रित होतं. आणि त्यानंतर निया हसत चालत येत होती आणि तिच्या शेजारी नियती शांतपणे चालत होती. लोकांना क्षणभर गोंधळ वाटतो. दोघींमधून नेमकी वधू कोण आहे? नियाने महागडी आणि स्टायलिश ड्रेस परिधान केली होती, ज्यात ती खूपच आकर्षक आणि सुंदर दिसत होती. तर दुसरीकडे नियतीने अगदी हलका मेकअप केला होता, पण तिची नैसर्गिक सुंदरता त्यावर मात करत होती. साध्या तरीही नाजूक लेहंग्याने तिच्या रूपात अधिकच माधुर्य आणले होते. रियांश मात्र त्या क्षणी फक्त नियतीकडेच पाहत होता. त्याची नजर नियाकडे एकदाही गेली नाही. आदर्श हसत म्हणतो, खरंच तुझी होणारी पत्नी खूप सुंदर आहे. रियांश नियतीकडे बघत उत्तर देतो, हो, खूपच सुंदर. आणि त्यानंतर आदर्श त्याच्या उत्तरावर हसतो. आणि त्यानंतर नियाने हिरव्या रंगाचा गाऊन घातला होता. ती खाली उतरत असतानाच अचानक तिचं पाऊल घसरतं आणि ती पडू लागते. बचावण्यासाठी ती नियतीचा हात पकडते, पण त्या गडबडीत ती नियतीलाही धक्का देते. आणि त्याच नंतर इकडे बिचारी नियतीही पुढे घसरते, पण अगदी वेळेवर रियांश तिला पकडतो. त्याचवेळी नियाला मीरा पटकन सावरते आणि ती देखील पडण्यापासून वाचते. रियांश काळजीने नियतीला विचारतो, तू ठीक आहेस ना? नियती त्याच्याकडे पाहते आणि मग तिची नजर काही क्षण त्याच्याच डोळ्यात स्थिरावते. नियती जेव्हा सभागृहात सर्वांच्या नजरेसमोर येते, तेव्हा उपस्थित सगळ्यांचे लक्ष तिच्याकडेच जातं. ती ज्या दिशेने चालत होती त्या दिशेने सर्वजण तिच्याकडे बघत होते. निया मात्र बाजूला उभी राहून त्या दोघांकडे पाहत होती. तेवढ्यात एका महिलांच्या गटातून एक बाई म्हणाली, असं वाटतंय हिचं दुल्हन आहे. तुम्ही पाहिलं का? रियांश किती पटकन आपल्या होणाऱ्या पत्नीला पडण्यापासून वाचवतोय. हे ऐकून समोर उभी असलेली इशिता लगेच नियतीकडे पाहते आणि म्हणते, ही मुलगी अखेर करते तरी काय आहे? ती झटपट माईक उचलते आणि सर्वांना उद्देशून म्हणते,
हॅलो एव्हरीवन. इशिताचा आवाज ऐकताच सगळ्यांच्या नजरा नियती आणि रियांशकडून हटून इशिताकडे वळतात. रियांशने तेव्हाच नियतीला नीट उभं केलं होतं. इशिता पुढे बोलू लागते. जसं तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे, आज माझ्या मुलाची एंगेजमेंट आहे आणि 2 दिवसांनी लग्न आहे. पण त्याआधी मी तुम्हा सर्वांना माझ्या होणाऱ्या सुनेशी ओळख करून द्यायची आहे. म्हणजे कोणताही गोंधळ राहणार नाही. ती पुढे म्हणाली, माझ्या सुनेचं नाव आहे आरटी ग्रुपची मालकीन निया ठाकूर. इशिता हातवारे करत नियाला बोलावते. निया चेहऱ्यावर एक सुंदर हसू आणते आणि स्टेजकडे जाते. सगळेच तिचं टाळ्यांनी स्वागत करतात. त्यानंतर इशिता रियांशलाही स्टेजवर बोलावते. इशिता शनयाला इशारा करते आणि शनया लगेचच दोघांसाठी रिंग घेऊन येते. शनया हसत म्हणते, भाऊ लवकर भाभीला अंगठी घाल ना. रियांश क्षणभर अंगठीकडे पाहतो आणि मग नियाकडे बघतो आणि काही विचार न करता तिच्या हातात ती अंगठी घालतो. सर्वजण टाळ्या वाजवतात. नियतीसुद्धा स्मितहास्य करत त्या दोघांकडे बघत होती. रियांश तिच्याकडे पाहतो आणि मनात विचार करतो, ही एवढी खुश का आहे? जणू हिचंच लग्न चाललं आहे. अन्या मात्र शांत होती. तिला रियांशच्या डोळ्यातील भावना ओळखू आल्या होत्या. ती मनात म्हणाली, भाऊचं प्रेम बहुतेक एकतर्फीच आहे. हिला तर काहीच फरक पडत नाहीये. तेवढ्यात पुन्हा टाळ्यांचा आवाज येतो. निया आता रियांशच्या बोटात अंगठी घालते. नियती मात्र नकली हसत उभी होती. ती शांतपणे तिथून निघून आपल्या खोलीत जाते. ती थेट पलंगावर कोसळते आणि स्वतःशी म्हणते, का कोण जाणे, पण आज मला काही बरं वाटत नाहीये. जे काही घडतंय त्याने माझं मन अजिबात आनंदी नाही. असं का वाटतंय की रडावं, पण कारणच कळत नाही. मला या घरात आता राहावंसंही वाटत नाही. मी इथून निघून जावं असं वाटतं. ती अचानक ओरडते, का का असं होतंय माझ्याबरोबर? आणि जमिनीवर पडून रडायला लागते. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत राहतात. छताकडे बघत ती म्हणते, माझं असं का होतंय? माझी तब्येत तर ठीक आहे, मग मन एवढं अस्वस्थ का आहे? असं म्हणत म्हणत ती तशीच जमिनीवर झोपून जाते. पुढचा दिवस. रात्रभर ती जमिनीवरच झोपलेली असते. सकाळी कोणीतरी मोठ्याने ओरडत असल्याचा आवाज तिच्या कानावर पडतो. ती डोळे उघडून पाहते आणि पटकन उठते. अरे रे, मी इथेच झोपले होते का? तिला अचानक डोळ्यात तीव्र वेदना जाणवते. आहा, डोकं फुटेल असं वाटते. ती डोकं धरते आणि उठते. बाहेरून गोंधळाचा आवाज येत होता. ती बाहेर येते आणि पाहते. इशिता संतापाने ओरडत होती. त्यांना कसली हिंमत झाली ही न्यूज छापायची. तेव्हाच रियांश ऑफिसला जाण्यासाठी खाली उतरतो. आईचा आवाज ऐकून तो विचारतो, मॉम काय झालंय? एवढं रागावलंय का? इशिता रागाने त्याच्या हातात वृत्तपत्र देते. रियांश, ही काय बातमी आहे? तुझी आणि नियतीची फोटो पेपरमध्ये कशी आली? आणि हा फोटो खोटा तर अजिबात वाटत नाही. आणि त्यानंतर इकडे रियांश फोटो पाहणार. इतक्यात नियती त्याच्या हातातून पेपर हिसकावते आणि वाचायला लागते. सर्वजण तिच्याकडेच बघत असतात. आणि त्यानंतर बातमीत लिहिलं होतं, प्रसिद्ध व्यावसायिक रियांश ठाकूर लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. जरी त्यांनी ही बातमी उघड केली नाही तरीही आमच्या सूत्रांनुसार लग्नाच्या तयारी सुरू आहे. फोटोमध्ये दिसणारी मुलगीच त्यांची होणारी पत्नी असल्याची खात्री आमच्या स्रोतांनी दिली आहे. नियती पुढचं काही वाचतच नाही. ती रागाने पेपर फाडते आणि तुकडे रियांशच्या अंगावर फेकते. तू हे सगळं मुद्दाम केलंस ना? माझं नाव तुझ्याशी जोडून माझी थट्टा केलीस? आणि त्यानंतर तिच्या डोळ्यातून अश्रू उघळतात. पण ती लगेच त्यांना पुसते आणि रूममध्ये निघून जाते. इशिता नाराज होऊन म्हणते, हे सगळं लवकरात लवकर मिटव, नाहीतर मोठा प्रश्न उभा राहील. रियांश शांतपणे म्हणतो, दादी हा फोटो खरा आहे,
पण यात काहीच गैर नव्हतं. मी तिला पडण्यापासून वाचवलं होतं. बहुतेक कुणीतरी पत्रकाराने गुपचूप फोटो घेतला असेल. दादी म्हणतात. म्हणूनच इशिता रागावली आहे. निया आणि तिचं कुटुंब. त्यांनी जर हे पाहिलं तर लग्नाच्या आधी गैरसमज निर्माण होतील. रियांश म्हणतो की हो दादी, पण आता मी काय करू? आणि त्यानंतर तो गुस्स्याने बाहेर जातो आणि फोन लावतो. हॅलो राघव. न्यूजमध्ये आलेला फोटो लगेच हटव, नाहीतर त्या रिपोर्टरला मी असा धडा शिकवेन की तो आयुष्यात विसरणार नाही. पुढचं दृश्य. नियती कॉलेजसाठी तयार होते, पण ती काही खात नाही, पीत नाही. बाहेर पडताना रियांश तिला पाहतो. ती रागाने निघून जाते. तिने कोणतीही गाडी घेतलेली नसते. ती थेट रस्त्यावरून ऑटो घेते आणि निघून जाते. रियांशही कारने ऑफिसकडे निघतो, पण बाहेर बघतो तर नियती आधीच निघून गेलेली असते. दुपारी तो अन्याला फोन करतो, पण ती उचलत नाही. तो निराश होऊन फोन टेबलावर ठेवतो. त्याला ठाऊक असतं की नियतीचा राग योग्य आहे, पण आरोप मात्र अन्याय आहेत. आता संध्याकाळी इकडे अन्याची क्लास संपल्यावर ती फोन पाहते. रियांशचे 4 मिस कॉल्स. ती लगेच परत फोन करते, पण त्याच वेळी रियांश वॉशरूममध्ये असतो. राघव येऊन सांगतो, सर सगळे मीटिंगसाठी वाट पाहत आहेत. रियांश फोन बाजूला ठेवतो आणि मीटिंगला जातो. दरम्यान अन्या नियतीसाठी चिंतेत असते. तिचे काही घडलं होतं तेव्हा तिथे नव्हती. मीराने तिला सगळं सांगितलेलं असतं. ती नियतीला फोन करते, पण मोबाईल स्विच ऑफ येतो. ती विचार करते की नियती घरी गेली असेल आणि तिकडे जाते. संध्याकाळी घरी पोहोचल्यावर ती विचारते नियती कुठे आहे. सगळ्यांना वाटतं ती कॉलेजला गेली. अन्या म्हणते, पण ती आज कॉलेजलाच गेली नव्हती. हे ऐकून सर्वजण चिंतेत पडतात. इशिता म्हणते, काळजी करू नका, ती येईल. ती खूप समजूतदार मुलगी आहे. कदाचित थोडा वेळ एकटी राहायचं तिला वाटलं असेल. आता तर रात्र झाली होती, पण नियती अजूनपर्यंत घरी परतली नव्हती. तेवढ्यात अन्याला तिचा मेसेज येतो. अन्या, आज मी घरी येणार नाही. मी माझ्या फ्रेंडच्या घरी आहे. सगळ्यांनी काळजी करू नको. आणि त्यानंतर मेसेज वाचून अन्या थोडी रिलॅक्स होते आणि सगळ्यांना सांगते. त्यामुळे सगळ्यांची चिंता थोडी कमी होते. दरम्यान रियांशची मीटिंग संपते. तो फोन चेक करताच लगेच अन्याला कॉल करतो. यावेळेस अन्या फोन पटकन उचलते. रियांश ऑफिसमधून बाहेर पडत विचारतो, अन्या, नियती तुझ्यासोबतच आहे ना? अन्या म्हणते की भाई, नियती आज कॉलेजलाच गेली नव्हती. हे ऐकून रियांश थबकतो. काय म्हणायचं आहे तुला? म्हणजे ती अजून घरीही नाही. आणि त्यानंतर इकडे अन्या सगळं नीट सांगते. तेव्हा रियांश म्हणतो, फ्रेंड? कोणता फ्रेंड? अन्या उत्तर देते, भाई, तिने फक्त इतकंच सांगितलंय की ती आपल्या फ्रेंडच्या घरी आहे आणि इथे दिल्लीमध्ये तिचा एकच फ्रेंड आहे, चिराग कपूर. हे ऐकताच रियांश लगेच फोन ठेवतो आणि आपल्या केबिनमध्ये जाऊन चिराग कपूरची फाईल शोधायला लागतो. पण बराच वेळ शोधूनही फाईल सापडत नाही. थकून तो लगेच राघवला फोन करतो. राघव नुकताच घरी पोहोचलेला असतो. फोन वाजतो तेव्हा तो म्हणतो, देवा, आता पुन्हा ऑफिसला बोलवू नकोस प्लीज, मनापासून विनंती करतो. असं म्हणत तो फोन उचलतो. रियांश घाईघाईने म्हणतो, लवकर ऑफिसला ये, मला चिराग कपूरची फाईल हवी आहे. आणि त्याच नंतर राघव म्हणतो की ओके ओके म्हणतो आणि फोन ठेवून म्हणतो, देवा, असं काही मागायलाच नको होतं बहुतेक. असं म्हणत तो उलट्या पावलांनी परत ऑफिसकडे निघतो. थोड्याच वेळात रियांशच्या हातात चिराग कपूरची फाईल येते. तो त्यातून नंबर घेतो आणि चिरागला फोन लावतो. चिराग त्यावेळी आपल्या खोलीत लॅपटॉपवर काम करत असतो. अननोन नंबर पाहून आधी तो फोन न उचलायलाच विचार करतो, पण मग उचलतो.
हॅलो. आणि त्यानंतर रियांश विचारतो, आपण चिराग कपूर बोलताय? आणि त्यानंतर इकडे हो, पण आपण कोण? रियांश थोडा थांबून म्हणतो, चिराग नियती तुझ्या घरी थांबली आहे का? चिराग आश्चर्याने विचारतो, आपण कोण आणि नियतीबद्दल का विचारताय? मी रियांश ठाकूर. नियतीचा मेसेज आला होता की ती तुझ्या घरी आहे, म्हणूनच खात्रीसाठी फोन केला, रियांश स्पष्ट करतो. आणि त्यानंतर इकडे चिराग म्हणतो, मिस्टर ठाकूर, नियती तर माझ्याकडे आलीच नाही. आणि त्यानंतर काय, खरंच ती तुझ्या घरी नाही? रियांश थोडा विचार करून विचारतो, तिला इथं दुसरा कोणी फ्रेंड आहे का? चिरागही टेन्शनमध्ये म्हणतो की नाही, माझ्याशिवाय असं कोणी नाही की ती त्याच्याकडे थांबेल. ठीक आहे, मी पाहतो, असं म्हणून रियांश कॉल ठेवतो. राघव शांतपणे सगळं बघत असतो. मनात विचार येतो, सर इतके का काळजी करतायत त्या मुलीसाठी? दिसतंय त्यांना तिच्यावर खूप प्रेम आहे. आणि त्यानंतर तेवढ्यात रियांशचा आवाज येतो, मी तुला नियतीचा नंबर पाठवतो, लोकेशन ट्रेस कर आणि 5 मिनिटात मला सांग. असा म्हणून तो लगेच गाडीकडे निघतो. राघव तत्काळ लोकेशन शोधतो आणि फोन करतो. सर लोकेशन मिळाली, ती ग्रीन पार्क जंगलाजवळ दाखवते आहे. रियांश विचारात पडतो, तिथं? ठीक आहे, असं म्हणून तो तिकडे रवाना होतो. आणि त्यानंतर थोड्याच वेळात रियांश त्या जंगलात पोहोचतो. राघव सांगत असलेली जागा अगदी बरोबर सापडते. तो उतरून चालत जातो आणि त्याच वेळी त्याची नजर जमिनीवर पडते. तेथे नियतीचा मोबाईल पडलेला असतो. आणि त्यानंतर पुढे रियांश त्या ठिकाणी जाऊन मोबाईल उचलतो आणि पाहतो तर नियतीचाच मोबाईल असतो. राघवला चांगलं माहीत होतं की आपण नक्कीच लोकेशन ट्रेस करू, म्हणूनच त्याने तो मोबाईल या जंगलसारख्या उद्यानात सोडून दिला असावा. रियांशच्या मनात विचार येतो, नक्कीच कोणीतरी नियतीला अपहरण करून नेले. तो लगेच कारमध्ये बसतो आणि गाडीचा वेग वाढवतो. त्याच्या मनात सतत एकच विचार, ज्याने नियतीला पळून नेले त्याने तिला कुठं नेलं असेल? रागाच्या भरात तो स्टेअरिंगवर एक ठोसा मारतो. गाडी चालवत असतानाच अचानक कोणीतरी समोर येतं. तो लगेच ब्रेक दाबतो, पण तोपर्यंत ती व्यक्ती रस्त्यावर पडलेली असते. तो तत्काळ गाडीतून बाहेर येतो आणि पाहतो समोर पडलेली व्यक्ती एक मुलगी आहे. रियांश धावत तिच्याकडे जातो आणि विचारतो, तू ठीक आहेस का? पण त्या मुलीकडून काहीच उत्तर येत नाही. तो तिची नाडी तपासतो, ती चालू असते. तो तिला स्वतःकडे वळवतो आणि जेव्हा तिचा चेहरा पाहतो तेव्हा तो थक्क होतो. ती मुलगी दुसरी कोणी नसून नियतीच असते. रियांशच्या घरात डॉक्टर तपासून म्हणतात, यांना थोडी दुखापत झाली आहे, पण भीतीमुळे बहुधा बेशुद्ध पडल्या असाव्यात. मी जखमेवर पट्टी बांधली आहे, सकाळपर्यंत शुद्धीवर येतील, असं म्हणून डॉक्टर निघून जातात. रियांश नियतीकडे पाहत बसतो. तिच्या शेजारी जाऊन तिचा हात आपल्या हातात घेतो आणि शांतपणे तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहतो. त्याला तिच्या चेहऱ्यावर काही किरकोळ जखमेचे व्रण दिसतात. तो अलगद त्या जागी हात लावतो आणि त्याच्या डोळ्यात राग चमकतो. रियांश तिच्या हातांवर हलकेच चुंबन देतो आणि म्हणतो, आज मला समजलं, इंदोरमध्ये ज्याच्याशी मी पहिल्यांदा भेटलो ती नियती माझी सर्वात मोठी शत्रू वाटली होती, पण आज माझ्यासमोर असलेली हीच नियती माझ्यासाठी सगळं काही आहे. घरातील सगळे झोपलेले असतात. रियांश नियतीच्या बोटांमध्ये आपली बोटं गुंफून तिचा हात धरून तिच्याकडे पाहत राहतो. इतक्यात त्याचा मोबाईल वाजतो. तो त्वरित कॉल उचलतो आणि त्यानंतर हो चिराग, सांग. आणि त्यानंतर इकडे चिराग चिंतेने विचारतो, नियतीचा काही पत्ता लागला का? मला फार काळजी वाटते. चिराग नियतीबद्दल विचारपूस करतो.
रियांश शांतपणे म्हणतो, हो, आता ती माझ्यासमोर आहे आणि पूर्णपणे ठीक आहे. काळजी करू नकोस. सध्या ती झोपली आहे. सकाळी बोल तिच्याशी. इतकं सांगून तो कॉल कट करतो. रियांश नियतीकडे शेवटचं पाहतो. तिला नीट ब्लँकेट ओढून देतो आणि वळतो तर समोर अन्या उभी असते. अन्या आश्चर्याने विचारते, भाई, हिला काय झाले? आणि त्यानंतर रियांश तिला सगळं सांगतो. हे ऐकून अन्याच्या डोळ्यात पाणी येतं. तो तिला शांत राहायला सांगतो आणि म्हणतो, घरात कोणालाही सांगू नकोस. अन्या अश्रू पुसत म्हणते, भाई, थँक्यू. तुम्ही माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणीचं प्राण वाचवलं. रियांश हलकेच हसतो आणि आपल्या खोलीत निघून जातो. अन्या नियतीच्या शेजारी जाऊन झोपते. सकाळी 7 वाजता नियती डोळे उघडते आणि पाहते ती आपल्या खोलीतच आहे. ती दचकून उठते आणि त्या घाईत तिच्या जखमेवर वेदना होतात. तिच्या आवाजाने अन्या जागी होते. अगं हळू, तुला लागले ना? म्हणत अन्या तिला पुन्हा झोपवते. नियती विचारते, अन्या, मी इथे कशी आले? मी तर काल मरायच्या अवस्थेत होते. आणि त्याच नंतर इथे अन्या घाबरून विचारते, मरायच्या अवस्थेत म्हणजे काय झालं होतं? नियती खोल श्वास घेते आणि म्हणते, जे मी कधी स्वप्नात सुद्धा विचारलं नव्हतं ते माझ्याबरोबर घडलं. आता फ्लॅशबॅक. नियती घराबाहेर येते आणि एक ऑटो पाहते आणि त्याच वेळी ती लगेच बसते आणि ड्रायव्हरला सांगते, भाई, कॉलेजला चलो. रस्त्यात तिला एक मंदिर दिसतं. ती म्हणते, भाई, इथे थांबा. आणि त्यानंतर ती पैसे देते आणि मंदिरात प्रवेश करते. त्या मंदिराकडे ती आधी कधी तिने लक्ष दिलं नव्हतं, पण आज अचानक पाहिलं आणि मनात विचार आला, थोडं शांत होण्यासाठी देवळात जावं. आणि ती प्रसाद घेते, डोक्यावर ओढणी घेते आणि पंडितजींना प्रसाद देते. पंडित म्हणतात, बेटी, आपल्या मनातली इच्छा देवाला सांग. आणि त्यानंतर नियती डोळे मिटून प्रार्थना करते, भगवान, तुम्हाला माहीत आहे मी इथे का आले. फक्त इतकंच मागते की माझं काम योग्य रीतीने पूर्ण कर. तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असू द्या, कारण तुमच्याशिवाय मी काहीच नाही. ती डोळे उघडते, पंडितला नमस्कार करते आणि मंदिराबाहेर पडते. मंदिराच्या मागच्या पायऱ्यांवर जाऊन ती बसते आणि शांततेचा अनुभव घेत डोळे मिटते. आता तिच्या मनातला राग कमी झालेला असतो. आणि त्यानंतर ती स्वतःशीच म्हणते, खरंच लोक म्हणतात ते खरं आहे. रागात माणूस काहीही चुकीचं करू शकतो. आणि त्यानंतर इकडे नियती मनात विचार करत होती, मी रियांशला त्याच्या कुटुंबासमोर काय काय बोलले ना. मला असं बोलायला नको होतं. नियतीला पश्चाताप होतोय. ती अजूनही त्या विचारातच होती. तेव्हाच तिला असं जाणवतं की जणू कोणी तिच्या मागे उभं आहे. ती पटकन मागे वळते, पण तिथे दूरवर कोणीच नसतं. ती तो भ्रम समजून दुर्लक्ष करते, पण पुढच्या क्षणी तिला समोर कोणाची तरी सावली दिसते. ती झटकन मागे वळते आणि तेव्हाच एक माणूस तिच्या डोक्यावर जोरात प्रहार करण्यासाठी हात उगारतो. पण नियती सावध असते. ती क्षणार्धात त्याच्या हातातली हॉकी स्टिक पकडते आणि ती त्याच्या हातून खेचून घेते. तो माणूस घाबरतो. नियती रागाने त्याच्याकडे चालत जाते आणि विचारते, का रे, मला मारायला आलास? कोणी पाठवलंय तुला? तो काहीच बोलत नाही. नियती पुन्हा ओरडते, बोल, नाहीतर जिवंत सोडणार नाही तुला. तो काहीच उत्तर देत नाही आणि स्टिक परत खेचायचा प्रयत्न करतो. पण नियतीकडून स्टिक काढणं तर दूर, तिला स्पर्शही करता येत नाही. नियती संतापून त्याच्यावर वार करू लागते. तेव्हाच अचानक मागून दुसरा माणूस तिच्या डोक्यावर जोरात मारतो. नियतीच्या हातातून ती हॉकी पडते. ती मागे वळते. तो दुसरा माणूस ती डोकं पकडते आणि पाहते. तिच्या हातावर रक्त लागलेलं असतं.
काही क्षणातच तिची दृष्टी धूसर होते आणि ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळते. ज्याला नियतीने मारून अर्धमेला केलं होतं तो माणूस श्वास सावरत म्हणतो, अरे बरं झालं, तुझ्या प्लॅनमुळेच काम झालं, नाहीतर आपण समोरासमोर गेलो असतो तर दोघेही सांभाळू शकले नसते. मला तर हिने भरडूनच टाकलं होतं. त्या माणसानं सांगितलंच नव्हतं की तो एवढी धोकादायक आहे, नाहीतर आम्ही अजून माणसं घेऊन आलो असतो. दोघे मिळून बेशुद्ध नियतीला उचलतात आणि गाडीत टाकतात. रस्त्यात जाताना नियतीच्या जीन्सच्या खिशात ठेवलेला मोबाईल वाजतो. एक माणूस तो काढून नोटिफिकेशन्स पाहतो आणि लगेच फोन स्विच ऑफ करतो. ते ग्रीन पार्क जंगलातून जात असतात. तो माणूस मोबाईल खिडकीतून बाहेर फेकून देतो. सुमारे 3 तासांनी नियतीला हलकासा शुद्ध येते. कानावर काही आवाज येताच तेच दोघे माणसं एकमेकांशी बोलत असतात. एक म्हणतो, मला वाटतं आता तिला संपून टाकावं, शुद्धीवर येण्याची वाट कशाला बघायची, आपण काम संपलं की मोकळे. दुसरा म्हणतो, नाही, ज्याने हे सुपारी दिली आहे त्यानं स्पष्ट सांगितलंय, बेशुद्ध नाही तर शुद्धीवर आल्यानंतरच तिला संपवायचं. आपण त्यांचं बोलणं ऐकायला हवं. ती शुद्धीवर आली की लगेच संपवू. हे ऐकून नियती दचकल्यासारखी होते. तिच्या मनात विचार येतो, मला मारायचं कोणालाच नाही. आणि त्याचनंतर ती डोळे अर्धवट उघडून पाहते. तिथे 4-5 लोक, त्यापैकी एकाने तिच्याकडे पाहिलं तर ती पटकन डोळे मिटून बेशुद्ध असल्याचं नाटक करते. तो माणूस म्हणतो, चेक करून पाहतो की खरंच बेशुद्ध आहे का नाटक करते. बाकीचे म्हणतात, हो, जा पाहून ये, आम्ही सगळे बघतोय. हे ऐकून नियतीचं हृदय जोराने धडधडू लागतं. ती घाबरते पण काहीही हालचाल करत नाही. तो माणूस चाकू काढतो आणि म्हणतो, थोडा जखमी करतो, बघू खरी बेशुद्ध आहे का. चाकूची धातू घासल्याचा आवाज नियतीच्या कानावर पडतो. ती समजून घेते, काही झालं तरी प्रतिक्रिया द्यायची नाही. जिवंत राहायचं असेल तर शांत राहावं लागेल. आणि त्याचनंतर तो माणूस तिच्या हातावर एक टक देतो, पण नियती मात्र काहीच हालचाल करत नाही. बाकीचे म्हणतात, चल, ही खरंच बेशुद्ध आहे. तो परत जाऊन त्यांच्यासोबत बसतो आणि सगळे दारू पिऊ लागतात. नियती वेदनेने तडफडत असते, पण तिला स्वतःला सावरावं लागतं. ती हळूहळू डोळे उघडते. हातावर रक्त उकळत असतं. ती मनात म्हणते, जर माझे हात सुटले असते तर मी इथून पळून जाऊ शकले असते. तेव्हाच तिथे एक लहानशी मुलगी येते. त्या गुंडांपैकी एका माणसाची मुलगी. ते गुंड मद्यधुंद असल्याने तिला पाहत नाहीत. नियती तिला इशाऱ्याने जवळ बोलावते. ती मुलगी सावधपणे येते आणि जवळच्या चाकूने नियतीचे हात मोकळे करते. इतक्यात एक गुंड ओरडतो, अरे बघ ना, तुझ्या मुलीनं काय केले. सगळे नियतीकडे पाहतात आणि तिच्यावर झेपावतात, पण नियती पटकन चाकू उचलते आणि त्यांच्यावर हल्ला करते. काही क्षणातच सगळे जमिनीवर पडतात. नियती बाहेर धावते, पण बाहेरही काही लोक उभे असतात. ती त्यांच्यापासून बचाव करत पळू लागते. एक माणूस तिला पकडायचा प्रयत्न करतो. ती त्याला लाथ मारते आणि मागे उभ्या माणसांवर फेकते, मग पुन्हा धावते. जखमेमुळे तिचं शरीर थकलं होतं. रात्री उशीर झालेला असतो. शेवटी तिला रस्ता दिसतो. ती धावत रस्त्यावर पोहोचते, पण त्याच वेळी समोरून एक कार वेगात येते. कार धडकायच्या आधीच ती जमिनीवर कोसळते. कार थांबते. त्यातून रियांश बाहेर येतो. रियांश नियतीला पाहून थक्क होतो. तो लगेच धावत जाऊन तिला उचलतो आणि कारच्या पुढच्या सीटवर बसवतो. मग गाडी वेगाने पुढे निघून जाते. दरम्यान जंगलात लपलेले ते गुंड दुरूनच हे दृश्य पाहत असतात. त्यांना उमगतं, आता नियती त्यांच्या हातून सुटली आहे. अन्या सगळं ऐकून स्तब्ध होते. ती आपल्या तोंडावर हात ठेवते आणि आश्चर्याने नियतीकडे पाहत राहते.
अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. नियतीला जेव्हा ती रडताना दिसते तेव्हा ती हलक्या आवाजात म्हणते, अगं तू आता रडतेस कशाला? मी तर तुझ्यासमोर सुरक्षित बसले ना. अन्या रडत म्हणते, जर तुला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं? मी तर मैत्रीण एकटी पडले असते आणि तू इतकी मजबूत नसतीस तर कदाचित त्या ठिकाणाहून बाहेर पडू शकली नसतीस. जर मी तुझ्या जागी असते तर कदाचित माझा मृतदेह या घरात असता. देवाचे आभार की तू ठीक आहेस. असं म्हणतच ती नियतीच्या गळ्यात पडते, जाऊन बिलगते. नियती तिच्या त्या भावना पाहून हसते आणि त्यानंतर थोड्या वेळाने नियती विचारते, अगं पण तू इथे आलीस कशी? जेव्हा अन्या सगळं सांगून टाकते, नियती आश्चर्याने म्हणते, काय खरंच? अन्या म्हणते, हो गं, आम्हाला आधीच कल्पना नव्हती कारण तुझ्या नंबरवरून मेसेज आला होता की तू आज रात्री तुझ्या मैत्रिणीच्या घरी राहशील. पण मग भाऊने एकदा तुझ्या मित्राला, काय नाव बरं त्याचं, हो चिराग, त्याला विचारलं तर त्याने सांगितलं की तू तिथे गेलीच नाहीस. तेव्हा आम्हाला शंका आली, बहुतेक तो मेसेज त्या लोकांनीच पाठवला असावा. नियती थोडा विचार करून म्हणते, पण माझा मेसेज तुला कधी आला होता? अन्या म्हणते, संध्याकाळी आला होता. नियती गंभीर होत म्हणते, पण त्यांनी तर मला सकाळीच पळवून नेलं होतं. म्हणजे तो मेसेज नंतर पाठवला गेला असणार. त्यावेळेस जेव्हा त्यांनी मोबाईल फेकून दिला तेव्हा त्या गुंडांना एक कॉल आला होता, नियतीचा फोन तुमच्या जवळ आहे का? त्यांनी सांगितलं की त्यांनी मोबाईल ग्रीन पार्कच्या जंगलात फेकला आहे. हे ऐकून समोरच्याने कॉल कट केला आणि नंतर त्या महिलेला फोन करून सांगितलं. ती म्हणाली, जा आणि तिथून त्या फोनवरून मेसेज पाठवून मगच परत या. मग संध्याकाळी तो माणूस तिथे गेला, मेसेज टाईप करून पुन्हा तिथेच ठेवून आला. आणि त्याचनंतर अन्या आणि नियती दोघीही हे सगळं बोलत असतात. इतक्यात नियतीच्या खोलीचा दरवाजा कोणीतरी ठोठावतं. अन्या पटकन म्हणते, तू झोपल्यासारखी हो, म्हणजे मी सांगेन की तू अजून झोपली आहेस. नियती चुपचाप अंथरुणावर आडवी होते आणि चेहरा पांघरुणात लपवते. अन्या म्हणते, या आत. मीरा आत येत म्हणते, अगं अन्या, तू इथे इतक्या सकाळी? मग नियतीकडे पाहून विचारते, आणि नियती अजून उठली नाही का? ती तर नेहमी लवकर उठते. अन्या पटकन म्हणते, हो भाभी, काल आम्ही दोघी एकत्र झोपलो होतो. काही काम होतं का? नियती उठेल तेव्हा सांगते. मीरा म्हणते, उठव तिला, कुणीतरी भेटायला आला आहे. असं म्हणत ती निघू लागते. अन्या विचारते, भाभी कोण आले माहिती आहे का? आणि त्यानंतर मीरा म्हणते की नाही, मी त्याला पहिल्यांदाच पाहिले. अन्या म्हणते, म्हणजे तो मुलगा आहे का? मीरा म्हणते की हो, मुलगा आहे, पण फारच देखणा आहे. मी चालते, तू ये बाहेर पाहायला. असं म्हणत मीरा स्मित करून जाते. नियती उठत म्हणते, मला पटकन फ्रेश व्हायचं आहे, आणि ती वॉशरूममध्ये जाते. अन्या हसत म्हणते, अगं मोहतरमा, आधी सांग ना कोण आले? पण नियती तेव्हाच आत गेली होती. अन्या उठते आणि स्वतः फ्रेश व्हायला तिच्या खोलीकडे निघते. ती मोबाईलवर काही नोटिफिकेशन पाहत चाललेली असते. तेवढ्यात ती कोणाशी तरी जोरात धडकते. तिचा फोन हातातून सुटून दूर पडतो आणि तीही पडणार असते, पण तेव्हाच चिराग तिला पकडतो आणि वाचवतो. फ्लॅशबॅक समाप्त. अन्याच्या चेहऱ्यावर बरेच केस आले होते आणि तिने डोळे घट्ट मिटले होते. चिराग तिच्याकडे एकटक पाहत होता. थोड्या वेळाने त्याने हळूच हात पुढे करून तिच्या चेहऱ्यावर आपले केस बाजूला केले. आता त्याला अन्याचा चेहरा स्पष्ट दिसू लागला. आणि त्यानंतर तेवढ्यात अन्याने डोळे उघडले आणि समोर चिरागला पाहताच ती दचकली. तिने लगेच त्याला जोरात ढकललं. चिराग 2 पावले मागे सरकला. अन्या रागाने म्हणाली, तू इथे काय करत आहेस?
आणि त्यानंतर तेवढ्यात तिला मीराने सांगितलेल्या गोष्टीची आठवण झाली आणि ती म्हणाली, अच्छा म्हणजे तूच आहेस तर. चिराग थोडा जवळ जात म्हणाला, ढकललंस का मला? जर मला लागलं असतं तर. अन्या थोडी दूर होत म्हणाली, थोडं लांबून बोल ना. तू अचानक भूतासारखा समोर आलास म्हणून घाबरून चुकून तुला ढकललं मी. चिराग हसून म्हणाला, मग मी तुला पिशाचासारखा दिसतो का, जो पाहून तू एवढी घाबरलीस? अन्या चिडून म्हणाली की हो, असू शकतं. चिराग पुन्हा हसत म्हणाला, आणि तू तू सध्या मला कोणत्याही चेटकींपेक्षा कमी दिसत नाहीस. बघ ना, तुझे केस झाडूसारखे सगळीकडे उडाले आहेत. हे ऐकून अन्या चिडली आणि त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाली, अरे तू मला चेटकीन म्हणालास? आणि त्यानंतर चिराग शांतपणे म्हणाला, जर विश्वास नसेल तर आरशात जाऊन स्वतःलाच बघ. अन्या त्याचं बोलणं मनात घेत आरशाकडे गेली, स्वतःकडे नीट पाहिलं आणि लगेच परत येऊन चिरागकडे एक कटाक्ष टाकत म्हणाली, मी चेटकीन दिसते का तुला? चिराग मोठ्याने हसत म्हणाला, म्हणजे तुला माझ्या बोलण्यावर खरंच विश्वास बसला आणि तू आरशात पाहायला गेलेस, म्हणजे आतून तुलाही थोडं वाटलं असेल की तू चेटकीनसारखी दिसतेस. अन्या आता त्याच्याकडे खा जाईन अशा नजरेने पाहत होती. तेवढ्यात मीरा ट्रेमध्ये नाश्ता घेऊन आली. तिने त्या दोघांकडे पाहिलं आणि थोडं हसत विचारलं, अरे म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता वाटतंय. चिराग लगेच म्हणाला, नाही मी ओळखत नाही हिला. अन्या पण म्हणाली, मी सुद्धा याला ओळखत नाही. मीरा हसत म्हणाली, बाती. काय म्हणालीस तू? म्हणजे याचे नाव बाती आहे का? चिरागने अन्याकडे रागाने पाहिलं आणि अन्या खोडकरपणे हसली. चिराग म्हणाला, अरे नाही माझं ना. पण अन्या पुन्हा मध्येच बोलत म्हणाली, बातीचं नाही. आणि खट्याळपणे हसत ती आपल्या खोलीकडे निघून गेली. चिराग तिच्या मागे बघतच राहिला. मीरा हसत म्हणाली, असं नको लपवूस, आता खरं नाव तरी सांग. चिराग म्हणाला, चिराग कपूर. थोड्या वेळानंतर त्याने विचारलं, ही तुमची मुलगी आहे का? मीरा म्हणाली, अरे नाही, ती माझी नणंद आहे. माझी मुलगी तर अजून लहान आहे. चिराग म्हणाला, ओ ठीक आहे. मीरा त्याला म्हणाली, चिराग तू बस ना, थोडा वेळ काहीतरी खा. मीच हे स्नॅक्स बनवले आहेत, चाखून बघ, आवडतील कदाचित. चिराग हसत म्हणाला, वैसे मी तुम्हाला काय म्हणू? मीरा म्हणाली, सगळेच मला भाभी म्हणतात, तू ही भाभीच म्हण. चिरागने विचारलं, म्हणजे तुम्ही रियांशची भाभी आहात? मीरा हसत मान डोलावते. चिरागने स्नॅक्स खात म्हणाला, खरंच हे तर खूपच छान बनवलं आहे. मीरा हसत म्हणाली, थँक्यू. तेवढ्यात तिला नियती येताना दिसली. ती म्हणाली, बघ ना, तुझी फ्रेंडही आली. चिरागने नियतीकडे पाहिलं. नियती आत आली आणि म्हणाली, भाभी गुड मॉर्निंग. ती येऊन चिरागच्या शेजारी बसली. नियतीने त्या दिवशी पांढरी जीन्स आणि पिवळ्या रंगाचा फुल स्लीव्ज टॉप घातला होता. पायात तिने स्लीपर सँडल्स होत्या. केसांवरील पट्टी तिने काढली होती. आज ती अतिशय आकर्षक आणि क्लासी दिसत होती. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.